नमस्कार. माय महानगरच्या या विशेष चर्चेमध्ये आपलं स्वागत आहे. अविनाश भोसले या हाय प्रोफाईल आरोपीला कशा प्रकारे सुविधा मिळत आहेत, 5 स्टार सुविधा मिळत आहेत, एसी रूम मिळते आणि महिनोन-महिने त्याच्यावरती रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. अशाच पद्धतीचं एक प्रकरण आपण पाहिलेलं आहे ललित पाटीलचं. ललित पाटीलला देखील 18 महिने अ, वैद्यकीय सुविधांच्या नावाखाली हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. तिथून तो पंचतारांकित व्यवस्थेमध्ये राहत होता आणि त्यानंतर त्याच्यावर संबंधीचे आरोप समोर यायला लागल्यानंतर त्याला तो पळून गेला आणि हे सगळं प्रकरण उघड झालं. या चर्चेवरती नेमकं तुरुंगामध्ये गेल्यानंतर कैद्यांना काय वैद्यकीय सुविधा असतात आणि तुरुंगाचं मॅन्युअल काय, तुरुंगाच्या मध्ये एखादा कैदी आजारी पडला तर त्याला कशा पद्धतीनं रुग्णालयात आणलं जातं, या संबंधी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आपल्यासोबत आहे आपलं महानगरचे नाशिकचे निवासी संपादक हेमंत भोसलेजी. भोसले सर, नमस्कार. 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 हा पार्ट 2 म्हटलं जात आहे अविनाश भोसलेच्या प्रकरणाला. आज आपलं महानगरने या संबंधीचा सगळा काळाचिठ्ठा उघड केलेला आहे. एक्सक्लुझिव्हली ही बातमी आज आपल्याकडे आहे. आणि ज्या पद्धतीनं अविनाश भोसले या हाय प्रोफाईल आरोपीला हाय प्रोफाईल ट्रीटमेंट दिली जाते, तर नेमकं एखाद्या कैद्याला तुरुंगामध्ये असताना आजारी पडला तर त्याला वैद्यकीय सुविधांच्या काय काय नियमावली आहे? नियमावलीविषयी आपण चर्चा करण्याच्या आधी सुरुवातीला आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की हे संपूर्ण प्रकरण हे आपलं महानगरचे राज्याचे जे संपादक आहे, आपलं महानगर आणि माय महानगरचे राज्याचे जे संपादक आहे संजय सावंत सर यांनी हे शोधून काढलेलं आहे. आणि 10 महिन्यांपासून अविनाश भोसले हा सरकारी पाहुणचार किंवा जे रुग्णालयाचा पाहुणचार कशा पद्धतीने घेतो आहे याचं अगदी सविस्तर वृत्तांकन हे आपलं महानगर आणि माय महानगरवर दिलेलं आहे. ज्यांनी हे वाचलं नसेल, बघितलं नसेल, त्यांनी माय महानगरवर अवश्य भेट द्यावी आणि तिथे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाची ही सविस्तर माहिती मिळेल. ललित पाटील प्रकरण आणि अविनाश भोसलेंचं प्रकरण यात बऱ्यापैकी साम्य आहे. परंतु आपण जसं ज्या जेलमध्ये ज्या सुविधा दिल्या जातात त्याविषयी जो प्रश्न केलेला आहे, तर साधारणतः जो मानवी हक्काचा जो कायदा आहे त्याप्रमाणे प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याला सगळ्या सोयी सुविधा मिळण्याचा अधिकार आहे. तो जेलमध्ये असला तरीही त्याला त्याचे काही अधिकार हे राखून ठेवलेले असतात. आणि विशेषतः आरोग्याच्या संदर्भातले जे अधिकार आहेत जे सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत असतात तेच त्या कैद्यांनाही असावेत असा एक नियम आहे. त्यानुसार जेलमधल्या कैद्यांवर उपचार होत असतात. परंतु तो आजार जर गंभीर स्वरूपाचा जर झाला आणि तो केवळ जसं एखादा साधा सर्दी पडसं जर झालं तर आपण घरी उपचार करू शकतो. परंतु जर त्याचं डेंग्यूत रूपांतर झालं किंवा आणखीन काही सिरियस आजार झाला तर आपण हॉस्पिटलाइज होतो. त्याच पद्धतीने जर एखादा आजाराने गंभीर स्वरूप धारण केलं तर त्याला तुरुंगातून हॉस्पिटलमध्ये दाखल हे केलं जात असतं. आणि हा एकमेव नियम आहे. परंतु जर अगदी बारकाईने काही नियम तयार केलेले आहेत का, काही नियमावली आहेत का, तर तशी कुठलीही नियमावली नाही. आणि त्याच गोष्टीचा फायदा ही बडी मंडळी घेत असतात आणि यांना जेलमधले हवा खायची नाही किंवा जेलमध्ये ज्या गैरसोयी असतात, अपुऱ्या सुविधा असतात, तर त्याला सामोरं जायचं नसतं. त्याच्यामुळे ते लोक हॉस्पिटलाइज होतात आणि तिथे 5 स्टार ट्रीटमेंट ही घेत असतात. हे सर, ज्या पद्धतीनं आपले अविनाश भोसले याच्यावरती आरोप आहेत, म्हणजे DHFL असेल, येस बँक असेल, यासारख्या मोठ्या घोटाळ्यांमध्ये त्याचं नाव आहे. हवा म्हणजे मनी लॉन्ड्रिंगचं हे प्रकरण आहे. असे सगळे आरोप असताना या आरोपींना महिनोन महिने जेव्हा रुग्णालयामध्ये ठेवलं जातं तर वैद्यकीय अधिकारी जो असेल किंवा तिथला अधीक्षक असेल यांची काय जबाबदारी असू शकते? नाही, ही सर्वस्वी जबाबदारी खरं डीन म्हणजे वैद्यकीय अधीक्षक जे आहेत त्यांचीच आहे. आपण ललित पाटील प्रकरणातही जर बघितलं तर ललित पाटील प्रकरणात संपूर्णतः जे डीन होते ससून हॉस्पिटलचे तर तेच या सगळ्या प्रकरणात मदत करत होते. त्यांच्या परमिशन शिवाय इतके दिवस इतका काळ कुठल्याही छोट्या आजारासाठी रुग्ण हा हॉस्पिटलाइज होऊ शकत नाही. तर डीनचीच परमिशन आहे. जे रुग्णालय ते सेम होत आहे. जे रुग्णालयातले डीन तर स्वतः रोज अविनाश भोसलेंच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी, तपासणी करण्यासाठी जात होते. असा कुठला दुर्धर आजार अविनाश भोसलेंना झाला होता की रोज डीन स्वतः जात आहेत. आणि मग ही काळजी सर्वसामान्य रुग्णांच्या बाबतीत का घेतली जात नाही?
असंख्य आज जर सरकारी रुग्णालय बघितलं किंवा फक्त आपण जे जे रुग्णालयाचा जरी संदर्भ जर बघितला, तर जे जे रुग्णालयात सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातले जे रुग्ण येतात त्यांच्यावर किती सिरियसली उपचार केले जातात. बऱ्याचदा तर तिथं इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या असते की डॉक्टरांना तपासायला सुद्धा वेळ नसतो. अशा वेळेला जे इंटर्न डॉक्टर आहेत तर ते तपासतात, इंटर्नच औषध देतात किंवा नर्स असेल तर तेच पुढचे उपचार करत असतात. परंतु अविनाश भोसलेंच्या बाबतीत मात्र जे जे रुग्णालयाचे जे डीन आहेत ते डीन हे तब्येतीची तपासणी करत होते. म्हणजे एखाद्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणं म्हणजे काय हे अविनाश भोसलेंच्या प्रकरणात दिसतंय. सेम हे ललित पाटीलच्याही प्रकरणात होत होतं. तिकडचे जे ससूनचे डीन होते हे ललित पाटीलच्या तब्येतीची तपासणी करत होते किंवा त्याला सगळ्या सोयीसुविधा पुरवत होते. त्यामुळे डीनचा खूप मोठा सहभाग आहे. मी तर म्हणतो की तातडीने ह्या दोन्हीही प्रकरणात दोन्हीही हॉस्पिटलच्या डीनला निलंबित करायला हवं. कारण ते एका जागेवर काम करतायत ज्या जागेवर त्यांची सगळ्यात महत्वाची जबाबदारी लोकांच्या आरोग्याशी संबंधित असलेलं हे रुग्णालय आहे आणि त्याची जबाबदारी ह्या डीनवर असते. ती फक्त आरोग्याच्या सुधारणा करण्यासाठीची जबाबदारी आहे, कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यासाठीची नाही. तर काही कैदी का झाला किंवा कैद्याला तुरुंगात का टाकलं तर त्यांनी कुठेतरी मोठा गुन्हा केलेला असतो आणि त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तो तुरुंगात जात असतो. परंतु त्याला शिक्षाच मिळाली नाही आणि इतकी व्हीआयपी ट्रीटमेंट जर मिळत असेल तर गुन्हेगारी वृत्ती अजून फोफावेल. त्याच्यामुळे या वृत्तीला जर तातडीने जर लगाम घालायचा असेल तर ह्या दोन्ही डीन च तातडीने निलंबन होणं गरजेचं आहे आणि त्यांना निलंबित करून मग त्या जागेवर त्यांनी जे जे काम केलेलं आहे ही कामं काही महिना दीड महिन्याची नाही तर अविनाश भोसलेंच्या बाबतीत बघितलं तर 10 महिने त्यांनी हा सरकारी पाहुणचार घेतलेला आहे. तर या सगळ्या कार्यकाळातली नक्की त्यांना आजार कुठला, त्याला आजार कुठला होता अविनाश भोसलेला आणि यांनी ट्रीटमेंट कुठली दिलेली आहे आणि कोणाकोणाला त्याला भेटण्याच्या परवानगी दिलेल्या आहे. आपण जर बघितलं तर अविनाश भोसले त्याच्या पत्नीला भेटत होता, त्याच्या नातेवाईकांना भेटत होता, त्याचे बिझनेस माझा डील तोच सुद्धा. प्रश्न माझा पुढचा तोच हा, प्रश्न होता की नेमकं कैद्यांना जर का ते हॉस्पिटलाइज असतील तर तेव्हा त्यांना भेटण्याची परवानगी जी आहे ती कोर्टाकडून मिळते की संबंधित तुरुंग अधिकाऱ्याकडून घ्यावी लागते? नाही, ती कोर्टाकडूनच परवानगी घ्यावी लागते. कुठल्याही परिस्थितीत कोर्टाच्या परवानगीशिवाय आणि कुठल्याही माणसाला भेटता येत नसतं. परंतु अशा कुठल्याही परवानग्या न घेता अविनाश भोसलेंची पत्नी त्यांना भेटत होती, त्यांचे नातेवाईक भेटत होते. इतकंच नाही तर बिझनेस डीलही या हॉस्पिटलमध्ये होत होते. म्हणजे शिवाय यांची स्पेशल ट्रीटमेंट अशी होती की कैद्यांसाठी एक विशिष्ट वार्ड दिलेला असतो, जसा जे जे रुग्णालयातही दिलेला आहे, परंतु तिथे ट्रीटमेंट नाही केली यांनी. यांनी अन्य जो व्हीआयपी वॉर्ड आहे तर तिथे अविनाश भोसलेवर ट्रीटमेंट केलेली दिसते आणि त्याच जागेमध्ये मिटिंग होत होत्या. हो, त्याच जागेवर ह्या मीटिंग्स होत होत्या, नातेवाईकांशी भेटणं होत होतं. आपण पाटीलच्या बाबतीत जर विचार केला तर सेमच आपल्याला दिसतंय. तिथे त्याच्या मैत्रिणी त्याला भेटायला येत होत्या आणि काही मैत्रिणींना तर तो समोर जे 5 स्टार जे हॉटेल आहे तर त्या हॉटेलमध्ये भेटायला तो घेऊन जायचा आणि तिथे तो पंचपक्वान्न खायचा, तिथं त्यांच्या पार्ट्या रंगायच्या. म्हणजे दोन्ही प्रकरणाचं साम्य जर बघितलं तर कोर्टाने आदेश दिलेले आहे दोन्ही प्रकरणामध्ये की तुम्हाला फार काळ इथं राहता येणार नाही. म्हणजे 3 महिन्यानंतर जेव्हा वकिलांनी आणि सीबीआयने अविनाश भोसलेंच्या बाबतीत तर सीबीआयने मागणी केलेली होती की याला कुठलाही आजार झाला नाही त्याच्यामुळे याला तातडीने तुरुंगामध्ये टाकण्यात यावं आणि या मागणीचा विचार करून कोर्टाने तसा आदेश काढलेला आहे. परंतु ही सिस्टीम इतकी नासलेली आहे, पैशांनी इतकी भरभटलेली आहे की या कोर्टाच्या आदेशाकडे देखील त्यांनी दुर्लक्ष केलेलं दिसतं आणि त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिलेली दिसते. त्यातूनच या नातेवाईकांना भेटणं किंवा व्यावसायिकांना भेटणं आणि जो गुन्हेगार म्हणून जो ज्याला अटक केलेली आहे त्याच्या जर अशा प्रकारच्या जर मिटिंग होत असतील तर तो जो ज्या गुन्ह्यामध्ये तो अटक झालेला आहे तर त्या गुन्ह्यामध्ये तो काम का करत नसेल याची शाश्वती कोण घेणार? त्यामुळे जर पाटीलच्या प्रकरणात जर आपण बघितलं तर तो ड्रग्जचं रॅकेट हे ससूनमधनं चालवत होता. तशाच प्रकारचं मनी लॉन्ड्रिंगचं रॅकेट हे अविनाश भोसले चालवत नसेल याची शाश्वती कोण घेणार? नाही, बरोबर आहे. हे सगळं प्रकरण जे आहे हे त्या वैद्यकीय प्रशासनातील अधीक्षक म्हणून डीन म्हणून जे आहेत म्हणजे जे जेच्या ज्या डीन आहेत पल्लवी सापळे आणि अधीक्षक डॉक्टर संजय सुरासे यांची ही मोठी जबाबदारी आहे
आणि हे काय एका दिवसात चाललेलं नाही, तर महिने हे सुरू असतं. तर नक्कीच याच्यामध्ये पैशाचे व्यवहार झालेले असणार हे नक्कीच आहे. परंतु कोर्टाने जेव्हा आदेश दिलेले आहे, सीबीआयने जेव्हा मागणी केलेली आहे, असं सगळं असताना देखील यांना तुरुंगामध्ये डांबण्यामध्ये कुठे अपयश येत आहे? नाही, कोर्ट जेव्हा आदेश देतं तेव्हा कोर्ट असं कधीही बघत नाही की हाय प्रोफाईल आहे की लो प्रोफाईल आहे. ज्याच्या बरोबर. गुन्ह्याचं स्वरूप बघून आणि त्याच्या आजाराचं स्वरूप बघून हे कोर्ट हे आदेश करत असतं. परंतु त्याचा विचार न करता, कोर्टाच्या आदेशाचा विचार न करता या लोकांना ही सूट देण्यात आलेली आहे आणि ही सूट ही वैद्यकीय व्यवस्थेने दिलेली आहे. आता जर आपण बघितलं तर यांना कुठले असे आजार होते, तर त्यांनी कागदोपत्री दाखवलंय की त्याला हृदयविकाराचे आजार होते किंवा फुफ्फुसाशी संबंधित आजार होते. परंतु जे रुटीन निर्विकार चेकअप असल्याचं करायचे, सांगितलं आहे. हा, जे रुटीन चेकअप जे करत होते, तर ते लोक ऑफ द रेकॉर्ड सांगतायत की असं कुठलंही आम्हाला लक्षण दिसलेलं नाही त्यात. म्हणजे अविनाश भोसले ते आजारच नव्हते, परंतु सर्टिफिकेट त्याचे दिले गेलेले आहेत. सेम ललित पाटील प्रकरणात झालेलं आहे. ललित पाटीलला कुठले आजार दाखवले? टीबी झालेला दाखवला, लठ्ठपणा दाखवलेला होता. तशा प्रकारचे म्हणजे जे सौम्य आजार आहेत, तर हे आजार दाखवण्यात आले होते. त्या आजारांचं सर्टिफिकेट घेऊन तो ऍडमिट झालेला होता. आपण त्याही प्रकरणात जर बघितलं तर सुरुवातीला त्यांनी जे काही नाटक केलेलं आहे, म्हणजे पहिल्यांदा त्याला जेलमध्ये जायचं नव्हतं आणि त्यावेळेला हॉस्पिटलाइज झाला, त्यावेळेला त्यांनी एक विशिष्ट प्रकारची ही गोळी घेतली होती ज्याच्याने तोंडातून फेस येईल आणि त्या फेस काढून त्याला जसं फिट आलं असं दाखवलं आणि ते दाखवून, ते कारण दाखवून तो ऍडमिट झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या आजारांचे सर्टिफिकेट मिळवले. म्हणजे तो कैदी असूनही, तो त्याच्यावर आरोप असूनही त्यांनी वेगवेगळ्या आजारांचे सर्टिफिकेट हे सरकारी व्यवस्थेकडनं मिळवले. ही खूप गंभीर बाब आहे. या सर्टिफिकेट्सवर ज्यांच्या ज्यांच्या सह्या असतील त्यांचीही एकदा चौकशी होणं गरजेचं आहे. अविनाश भोसलेंच्या बाबतीत आपल्याला दिसतंय, भोसलेंना जे सर्टिफिकेट दिलेले हृदयविकाराशी संबंधित असतील किंवा फुफ्फुसाशी संबंधित असतील, तर हे सर्टिफिकेट देणारी यंत्रणा कोण आहे आणि यातले स्पेसिफिक डॉक्टर्स कोण आहेत यांचीही चौकशी आता होणं गरजेचं आहे. नाही, हे सगळे जे प्रकरण आहेत हे हाय प्रोफाईल आरोपी असतात आणि त्यांना ह्या सगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळते, 5 स्टार सुविधा मिळतात. आणि एकीकडे दुसरीकडे तुरुंगामध्ये असलेल्या कैद्यांना जामीन देखील मिळत नाही. ते वर्षानुवर्ष तिथे राहतात. त्यांचा जामीन घ्यायला पुढे आले नसल्यामुळे त्यांना काही गुन्हा नसतानाही काही कैद्यांना राहावं लागतं, अशी परिस्थिती आहे. मागे तुमच्या नाशिकमध्ये जे प्रकरण घडलं होतं, 62 की 65 कैदी हे रुग्णालयांमध्ये असल्याचं समोर आलं होतं. ते काय प्रकरण? नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जवळपास 65 असे रुग्ण आहेत जे कैदी आहेत होते कधी काळी, आणि त्यांनी जेलमध्ये जाण्याऐवजी त्यांनी सिव्हिलचा पाहुणचार घेतलेला दिसतोय इतक्या मोठ्या प्रमाणात. आणि हे कोण आहे? यातलं कोणीही गोरगरीब दिसत नाही. हे सगळे हाय प्रोफाईल, मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे की ज्यांचे पॉलिटिकल कनेक्शन स्ट्रॉंग आहेत असे सगळे लोक होते, किंवा आर्थिक गुन्ह्यांमध्ये जे अडकलेले आहेत, जे कोट्यवधी रुपये लोकांना लुबाडून ज्यांनी कमवले, फसवणूक केली. तो गुन्हा सिद्ध झाला म्हणून ते जेलमध्ये गेलेले होते. परंतु त्या लोकांना तिथं राहायचं नव्हतं आणि त्याच्यामुळे ही सगळी मंडळी ही हॉस्पिटलाइज झालेली दिसते. आणि त्याच्यातनंच मग नाशिक मधला हा 65 लोकांचा आकडा आला. आणि त्याही प्रकरणात एक विचार करण्यासारखी बाब होती की आपण जेव्हा, आपल्या प्रतिनिधीने जेव्हा इथले जे सिव्हिल सर्जन होते अशोक थोरात, डॉक्टर अशोक थोरात, यांना कुठल्या किती कालावधीसाठी हे लोक होते, म्हणजे कधी आले आणि कधी गेले, ती माहिती त्यांनी गोपनीय असल्याचं सांगितलं की ही माहिती आम्ही देऊ शकणार नाही, की ही माहिती गोपनीय आहे. आता मला असं तुम्ही सांगा की कुठला असा कायदा आहे की कैद्यांनी किती काळ हॉस्पिटलमध्ये काढले तर याची माहिती गोपनीय ठेवायची? आणि त्याला लॉजिक काय आहे की देशाच्या सुरक्षिततेला त्यामुळे धोका निर्माण होणार आहे किंवा त्याच्या वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण होणार आहे. आपण फक्त कालावधी मागतोय तरीही कुठलं तरी कारण, कायद्याचं खोटं कारण सांगून ही मंडळी ही माहिती देत नसतात. आता जे सिव्हिल सर्जन ज्यांच्या काळात 65 कैदी हे सिव्हिलमध्ये पाहुणचार घेऊन गेले, त्यांची कालच बदली झालेली आहे आणि त्यांच्यावर असंख्य अशा तक्रारी होतात. म्हणजे जे गोरगरीब रुग्णालयांवर उपचार करणारे हे सिव्हिल हॉस्पिटल आहे, तर तिथे या सगळ्या मंडळींना फक्त टेंडरमध्येच इंटरेस्ट होता. मागे आपण अशा स्वरूपाच्या बातम्या छापल्या होत्या की एका केसमध्ये 75 कोटीची साहित्याची खरेदी झालेली होती आणि या खरेदीमध्ये त्यांनी जे वैद्यकीय उपचारासाठी जे साहित्य लागतं ते खरेदी केलेलं होतं. आणि ते इतकं तकलाद होतं की एका ऑपरेशन मध्ये एका कैद्याला गुडघ्याचं ऑपरेशन होतं आणि एका पेशंटला ते गुडघ्याच्या ऑपरेशन मध्ये स्क्रू लावलेला होता आणि तो स्क्रू तुटून गेला.
म्हणजे अगदी महिन्याभरातच तो स्क्रू तुटून गेला. आणि हे जर इंटरनल बॉडीमध्ये जर काही घडलं असतं असं, तर ते कदाचित त्या रुग्णाचा जीवही गेला असता. तर रुग्णांच्या जीवाची अजिबात तमा न बाळगणारी ही मंडळी असते, आणि त्यांना मात्र कैद्यांना कशी सोयी सुविधा पुरवता येईल, त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट कशी देता येईल, त्यांच्या पार्ट्यांची व्यवस्था कशी करता येईल, त्यांच्या पत्त्यांची व्यवस्था कशी करता येईल, तर या सगळ्या व्यवस्थेमध्ये त्यांना प्रचंड इंटरेस्ट असतो. आणि प्रत्येकाला एक दर ठरलेला असतो. जो कैदी आहे, कैद्याला हॉस्पिटलमध्ये आणणारी एक यंत्रणा आहे, आणि हॉस्पिटलमध्येच त्याला सोयी सुविधा देणारी ही दुसरी एक यंत्रणा आहे. या दोन्ही प्रकरणात, अविनाश भोसलेंच्या प्रकरणात म्हणा किंवा ललित पाटलांच्या प्रकरणात म्हणा, या दोन्हीही यंत्रणा ह्या कार्यान्वित होत्या, आणि त्यातूनच या दोघांनीही सरकारी पाहुणचार जोडलेला दिसतोय. बरोबर आहे सर. एकंदर ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये पोलीस आणि डॉक्टर आणि विशेषतः डीन यांचा संबंध मोठ्या प्रमाणात असल्याचं समोर येत आहे. या प्रकरणावरती आपण असेच कायम राहणार आहोत. या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला मायमहानगर.com या आमच्या वेबसाईटवरती पाहायला मिळतील. त्यासोबतच मायमहानगर.comचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो केल्यास तुम्हाला ताज्या बातम्या तुम्हाला मिळतील. आणि सर, या सगळ्या चर्चेसाठी धन्यवाद. माय महानगर लाईव्ह धन्यवाद. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद. धन्यवाद.